फेनाने काव्याच्या मागून त्याला ओढत म्हणाली, अगं तू तर फारच दुर्दैवी आहेस. सरळ रेणुका मॅडम तुझ्यासमोर आल्या. त्या रोज कोणाचा तरी दोष काढतात. काळजी नको, त्या सगळ्यांशी तशाच वागतात. पुढे फक्त त्यांच्यापासून लांब राहायचं. काव्या शांत होती. ठीक आहे. काम झाल्यावर फेनाने विचारलं, तू कुठे राहतेस? तुला घरी सोडू का? काव्या म्हणाली, समोरच्या मोठ्या पुलाजवळ. अरे वा, मीही त्या बाजूलाच राहते. स्कूटरवर बसशील? नको, मी चालत जाईन. ठीक आहे मग, बाय. फेना गेल्यावर काव्याने पुन्हा तिचे जुने कपडे घातले, मोठी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि रस्त्याच्या कचरा पेट्यात शोधायला सुरुवात केली. तिला अजून पगार मिळायचा नव्हता, म्हणून रात्रीचं जेवण तिच्या हातात नव्हतं. कचऱ्यातील प्लॅस्टिक वस्तू विकून मिळणाऱ्या पैशावर दिवस निघत होता. पण हे काही दिवस सहन करावे लागतील. नंतर ती पैसे साठवून एखादं घर भाड्याने घेऊ शकेल आणि मग राजदीप दिवाणवर सूट घेणार. त्याला वाटत होतं काव्य मेली आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरणार होती. दुसऱ्या बाजूला रुद्र अजून चालू शकत नव्हता, म्हणून माधव त्याची व्हीलचेअर ढकलत होता. चल घरी जाऊ. नाही, आधी दिव्याकडे जाऊ. दिव्याने दार उघडताच चेहऱ्यावर तिरस्कार आणला. ती दार बंद करणार होती, तेवढ्यात रुद्र बोलला, दिव्या, काव्याने तुला काही संपर्क केला का? दिव्या डोळे लाल करत म्हणाली, काय विचारतोस तू? तू वाचलास ती मरली. मनोज, चैतन्य सगळ्यांनी शेकडो लोक घेऊन शोधलं, कुणालाच काव्य सापडली नाही. ती मेलेलीच आहे. लोक म्हणतात तुझ्या अपघाताचं कारणही तीच. तुझ्यात धाडस कसं आलं इथे यायचं? माधव म्हणाला, मॅडम सर खूप दुःखी आहेत, जाऊ द्या, मला काही ऐकायचं नाही, निघा. रुद्र फक्त एवढंच म्हणाला. त्याचा संदेश आला तर मला कळव. तो निघून गेला. माधव म्हणाला, ते खरंच आहे सर. खूप शोधलं, काही मिळालं नाही. दिव्या तर रडून थकली. मागच्या वेळी मिस काव्याने स्वतःच्या मृत्यूचं खोटं केलं होतं म्हणून येऊ शकली, पण यावेळी कोणीतरी तिला इजा केली आहे. ती तयारीने येऊच शकली नसती. पुरे. रुद्रचा आवाज थंड होता. ज्योती म्हणजे काव्याच्या आईबद्दल काय समजलं? तिचं खरं नाव ज्योती, देशमुख कुटुंबाची दुसरी मुलगी, वर्षापूर्वी घरातून पळून गेली. रुद्रचे हात आवळले गेले. काव्याने सांगितलेलं सगळं खरं होतं. अभिजित तिचा चुलत भाऊ. ती देशमुख कुटुंबात परत का गेली नाही? कारण तिची आई ज्योतीच रुद्रच्या आईचा खून करणारी. काव्याने हे किती दिवस एकटीने सहन केलं असेल? चल घरी. झाडामागून काव्या सगळी घटना पाहत होती. ती दिव्याला सांगायला आली होती की ती जिवंत आहे, पण रुद्र इथे येऊन गेला. दिव्यासाठी तिने मनात माफी मागितली. आत्ता नाही सांगता येणार. रुद्र तिला शोधतोय असं दिसत होतं. सत्य जाणून घेण्यासाठी की सुटासाठी? काव्याने एक खोल श्वास घेतला. तिला आठवलं, जर आदित्यला कळलं की आयशाची आईच त्याच्या आजीची मारेकरी आहे तर तो आयशाशी तसाच वागेल का? काव्या नकळत गायकवाड घराकडे निघाली. ती तिथे कशी शिरायची हे तिला अगदी नीट माहिती होतं. आयशा गाढ झोपली होती, आदित्यही. आणि त्यावेळी पहाटे 4 वाजता तिला एक ओळखीचा आवाज ऐकू आला. रुद्रच्या खोलीतून झटका. ती दार उघडून आत गेली. रुद्र टेबलाजवळ बसून काहीतरी लिहितच होता, झोपेत चालत. काव्याने त्याच्या ड्रॉवरमधला तिने दिलेला औषधी सुगंधाचा पाऊच शोधला. तो त्याच्या खिशात ठेवला. थोड्या वेळात रुद्र थकून तसाच टेबलावर झोपला. काव्याने हळूच त्याला उचलून बेडवर ठेवलं. सकाळ. रुद्र दचकून जागा झाला. त्याला कळलं तो रात्र झोपेत चालला होता, पण तो बेडवर कसा? खिशातला पाऊच पाहून तो थांबला. मीच ठेवला असेल, तो स्वतःशीच गोंधळला. त्याची तब्येत बिघडत चालली होती. अपघातानंतर तो
तर तो पूर्ण कोसळण्याच्या टप्प्यावर होता. पण तो ऑफिसला निघाला. माधवला त्याचा थकलेला चेहरा जाणवत होता, पण तो काही बोलला नाही. दुपारी दस्तऐवज घेऊन आत येताना माधव थरकापला. रुद्र संगणकाच्या पडद्यासमोर